श्रीकृष्णाय नमो नमः. आज आपण श्री अधिक मास महात्म्यातली श्रीकृष्णाची सर्वात पहिली कहाणी वाचन करणार आहोत. तर आजच्या कथेला मी प्रारंभ करते. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. अध्याय पहिला. ऋषीमुनींच्या मेळाव्यात. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वती चैव तपोजयमुदीरयेत्. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. आरंभी श्री गणेश, सरस्वती, श्री गुरु आणि सर्व देवांना नमस्कार करून अधिक मास महात्म्याची कथा सार रूपाने सांगतो. सकल श्रोते सज्जनांनो, शांतचित्ताने व मनोभावाने ती ऐकावी. फार फार वर्षांपूर्वी निमिष नावाच्या अरण्यात एक मोठी तपोभूमी होती. तिथे अनेक ऋषीमुनी यज्ञाच्या निमित्ताने एकत्र जमत असत. त्यावेळी सर्व जगाच्या कल्याणासाठी कोणकोणती धार्मिक कृत्य करावी, कोणकोणती व्रतसाधना करावी यासंबंधी चर्चा चालत असे. अशा ठिकाणी एकदा त्या ऋषीमुनींच्या मोठ्या मेळाव्यास व्यास महर्षींचा शिष्य सूत नावाचा पुराणिक आला. तो सर्व गुणसंपन्न, हुशार, ज्ञानी आणि सदाचारी असा होता. जगाच्या कल्याणाची त्याला खूप तळमळ होती. तो तेथे आल्यावर सर्वांनी त्याला अभिवादन केले. नंतर शौनक नावाच्या एका वृद्ध, अनुभवी, चतुर आणि ज्ञानी ऋषीने सूत पुराणिकाला विचारले, या जगातील सर्व लोकांची दुःख नाहीशी व्हावीत, त्यांचे संसार सुखाचे आणि समाधानाचे व्हावेत, सर्वत्र शांतता, सुबत्ता आणि समृद्धी नांदावी, असे काही सोपे, सुलभ, सर्वांना सहज करण्यासारखे व्रत तू आम्हाला सांगावेस आणि त्या व्रत उपासनेचा संदेश आम्ही जगातील सर्व लोकांना सांगून जनकल्याण साधावे. शौनकादिक ऋषींचे ते प्रश्न ऐकून तपोमुनी म्हणाले, महर्षी व्यासांनी त्याच उद्देशाने महाभारत, भागवत आणि 18 पुराणे याची रचना केली. त्यातील कथा ऐकून आणि त्यात सांगितलेल्या अनेक व्रतांचे आचरण करून अनेकांचे कल्याण झाले आहेत आणि होत आहे आणि होणारही आहे. त्या अनेक व्रतकथांपैकी बृहद्नारदीय पुराणातील अधिक मास महात्म्याची कथा मी आज तुम्हाला सांगतो. त्या अधिक मासाला पुरुषोत्तम मास आणि मलमास अशी देखील नावे आहेत. ती कथा फारच पुण्यकारक आणि उद्बोधक अशी आहेत. त्यातील व्रतनियमांच्या आचरणाने सर्व मनुष्यांची पापे दूर होतात. त्यांना सुख, समाधान, शांती आणि मोक्षप्राप्ती होते. ती कथा अशी. एकदा योगी नारद मुनी पृथ्वीवर फिरता फिरता बद्रिकावनात गेले. तेथे नरनारायणाचा आश्रम होता. त्या आश्रमात नारायण भगवान स्वतः तपाचरणात, ध्यानधारणेत, चिंतनात मग्न होते. नारदाने त्यांना नमस्कार केला आणि आश्चर्याने विचारले, भगवंता, तुम्ही स्वतः या जगात श्रेष्ठ आणि समर्थ असतानाही अशी तपसाधना करण्यात कशाला आणि कोणाच्या चिंतनात मग्न आहात? तेव्हा भगवान नारायण हसून म्हणाले, नारदा, या कलियुगात अनेक लोकांनी आपला सदाचार धर्म सोडला आहे. नको नको ती कर्म करून अनेक लोक पापांचे धनी झाले आहेत. त्या सर्वांना पापाचरणातून मुक्त करून त्यांचे कल्याण साधावे म्हणून मी सर्वश्रेष्ठ अशा परमात्मा पुरुषोत्तमाची आराधना करत आहे. पुरुषोत्तम हे दिव्य तेजाचे, चैतन्याचे आणि विलक्षण शक्ती सामर्थ्याचे नाव आहे. तो पुरुषोत्तम माझ्यापेक्षा देखील श्रेष्ठ असा आहे. जगाच्या कल्याणासाठी त्या पुरुषोत्तमाने आपल्या कालगणनेच्या चक्रात एका अधिक महिन्याची भर घालून त्या महिन्यास पुरुषोत्तम मास हे नाव देऊन धन्य केले आहे. तेव्हा नारदाने विचारले, चैत्र, वैशाख वगैरे 12 महिन्यांची नावे सर्वांना माहीत आहेत. मग हा अधिक 13वा महिना कोणता? त्याला पुरुषोत्तम मास हे नाव कसे मिळाले? भगवंता, ती सारी कथा मला सांगा. तो अधिक महिना अधिक पुण्यकारक आहे, तर त्या महिन्यात कोणकोणती व्रते करावीत? नारदाचे ते प्रश्न ऐकून नारायण म्हणाले, वत्सा, जी कथा कृष्णाने पांडवांना सांगितली आणि त्यांची वनवासातील सर्व दुःखे दूर झाली, त्या कथेचा सारांश मी सांगतो, शांतपणे ऐका. वनवासी पांडव काम्यक नावाच्या वनात अत्यंत दीनदशेत राहत होते. त्यांच्या भेटीसाठी एकदा श्रीकृष्ण गेले. त्यांनी पांडवांचे आणि द्रौपदीचेही हाल पाहिले. त्यांना खूप दुःख झाले. त्यांना कौरवांचा भयंकर राग आला. पण आता त्या रागाचा उपयोग काय? पांडवांचे यापुढे कल्याण व्हावे म्हणून श्रीकृष्णाने पांडवांना त्या अधिक मासाचे महात्म्य वर्णून त्यातील व्रते करण्यास सांगितले. त्या अधिक मासाची कथा ऐकण्यास तिथे ऋषीमुनींचा मेळावा जमला.
त्या मेळाव्यात श्रीकृष्णाने पुरुषोत्तमाचे महात्म्य आणि कथा सविस्तरपणे सांगितली. ती कथा 2ऱ्या अध्यायात आपण ऐकावी. ओम श्रीकृष्णाय नमो नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. आपल्याकडून या कथेला जो प्रतिसाद मिळाला त्यासाठी खूप खूप धन्यवाद. अधिक महिन्यामध्ये श्रीकृष्णाची ही कथा जास्तीत जास्त प्रमाणात तुम्ही ऐकावी आणि तुम्हाला कोणतंही तुम्ही काम करा, कोणतंही काम करत असताना ही कथा ऐका, म्हणजे तुम्हाला पुण्य मिळेल. श्रीकृष्ण तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करोत. श्रीकृष्णाय नमो नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. अध्याय 1 समाप्त.